तर चला चुलीवर आपली अशी काळ्या मसाल्याची उडदाची आमटी अशी झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते मी. आज सकाळचं असं वातावरण थोडंसं ढगाळ ढगाळ आणि आज हनुमान जयंती तर सगळीकडं असं स्पीकरचे गाणे ऐकू येत आहे. स्पीकरवर सगळे भक्तिगीतं ऐकू येत आहे. काका सकाळीच गेले हनुमानच्या मंदिरात आणि माझं रुटीन सुरू झालेलं आहे सकाळचं. ते काय झालं, पाऊस पडला त्याच्यामुळे ना जरा ओलं झाले ना, ओमलेने अशी म्हटलं पेटाल पण पालाही पेटाला. घरातलं आवरून घेते सगळं. चला लाईट आहे तोपर्यंत मी काय करते, मसाला वाटून घेते. इकडे ना कांदे झालेले काढून ठेवले आणि आता मसाला वाटायचा आहे ना, तर आता कोथिंबीर काय झालं, कोथिंबीर आता संपलीच म्हणायची. तर सकाळी मस्त पाणी दिले कोथिंबीरीला. ते सारे लाकडं चुलीतले सादळले ते काल ते पावसामुळं सगळे सादळले. ही आता आपली कोथिंबीर जरा पिवळीच थोडी वाटते मला, तरी मी 2 दिवस पाणी नाही दिलं. लई पाणी झालं म्हणून पिका. तर घेते कापून, फुटती का नाही पाहू. नाही फुटली तर मग मी काय करते, आता ही सगळी काढून घेते आणि इथं दुसरं काही लावते. तसं म्हटलं आता हे कोथिंबीर वाड्या करावं का काय, मग आता काढायची म्हटलं. कारण काय ही गावठी कोथिंबीर आहे, ही गावरान कोथिंबीरीची कोथिंबीर उगवली, त्याच्यामुळं मग ह्याची उंची काही साधारण मला नाही वाटत की मोठी होईल. पण कापून आता पाहते उगती का काय. अक्काला घेऊन जा म्हणते. ही रविवारी ना मटण जर आणलं ना तर मग ही रविवारी कोथिंबीर नसतीच, कारण कसं रविवारचाच बाजार असतो आणि काका शेजारच्या गावातून मटण घेऊन येतात आणि संध्याकाळ 4 वाजता आमच्या इथं बाजार भरतो दुपारचा, त्याच्यामुळं मग त्याच्यासाठी ही कोथिंबीर म्हटलं ठीक आहे करू. आणि ही कोथिंबीर मी एका भाजीला वापरणार आहे. म्हणजे बघा ती कोथिंबीर अजून उंचीला जाऊ द्या, नाही झाली तर शपा टाकू. आता मी चालले हे घरात घेऊन यायला, चांगली धू घेते. इथंचा कढीपत्ता पण घेते. हे तीनदा इकडे यायलाच नको, पाकी ती लांब यायचं आहे मला, जसं तीनदा यायला नको. चला करून घेते. इकडं काही ठेवलं आहे मी लसूण काही, आणि लसूण आता काही वाटणार आहे, त्याचबरोबर ही कोथिंबीर पण वाटणार आहे. इकडं खोबरं काढून घेतलेलं आहे. हे भाजून खरं दळलं पाहिजे, पण आता हे का मसाला एवढी काय होईल तेलामध्ये तळलाच जाणार आहे, मग कशाला भाजत बसायचं असं. तर आता याच्यामध्ये ना मी 2-4 मिरच्या टाकत आहे. आता हे असं वाटण काढलेलं आहे. इकडं मिरच्या, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि हे कांदे. चला आता हे वाटून घेते पटकन. आता पाणी टाकते. हे बघा असं मस्त झालेलं आहे बारीक. आता ही आमटी करायची, त्याच्यामुळे आता हे जे हिरवं वाटण आहे ना मी काढून घेतलेलं आहे. आता हे झाकून ठेवते आणि पहिलं आवरून घेते. या लाईटीच्या चिंतेमुळं हे असे कामं पटापटा करून घ्यावं लागतात आधीच. तर अजून लाईट टेकली, बरं झालं. तर मी उडदाची आमटी करणार आहे. ही स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्यात. आणि इकडं सगळं आधी मी ही उकडणार आहे, तर त्याच्यासाठी मी हे काढून ठेवलेलं आहे. याच्यात मीठ, लसूण, हळद, हिंग. तर चला आता चुलीवर जाते आणि हे काय करते, मी उकडायला टाकून देते सुरुवातीला शिजायला. पहिलं पाणी घेते काढून आणि लगेच शिजायला टाकून देते. म्हणजे कसं माझं इकडं आवरून
आता हे सांगितले मसाले तुम्हाला, टाकून दिलं थोडंसं तेल. चला याच्यावर झाकण ठेवते आणि शिजून देते. याच्यानंतर पाणी पण गरम होईल, दोन्ही काम होतील. चला भेटू थोड्या वेळाने. चला झाली का नाही बघूया. कसं पार भांडे काळ्या होऊन जातात. कसं ठेवलं होतं ते. शिजली आहे. आता काय करते, हे काढून घेते. थोडीशी वाटायला हवी होती. लाईट आहे का पाहते. अजून लाईट आहे तर वाटून घेते थोडंसं. ही एवढी आणलेली, तर मी हा जो मसाला वाटलेला आहे ना, याच्यामध्ये काय करते, पटकन वाटून घेते, नाही तर लाईट जायची. असं सारं लाईटीवरचं खेळ. तर मसाल्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ पण घ्यायची, अगदी 1-2 चमचे. जसं आपण साराला, पुरणपोळीला बनवतो, पुरणपोळीसाठी साराला जे असतं ना, त्या पद्धतीने. आता हे काढून घेते मी. उडदाची डाळ जी आहे ना, ती जरा बारीक अशी चमच्याने करून घेते. तेल टाकून घेतलं. त्याच्यात कढीपत्ता इथे टाकून हिंग थोडीशी, कोथिंबीर. आम्ही लहानपणी चुलीवर भातुकलीचा खेळ खेळायचं. आठवण झाली की म्हटलं आता खिचडी भात कधीतरी करावं यायचं, कारण आम्ही खिचडीच बनवायचं. आता हा जो मसाला मी काढलेला तुम्हाला दाखवलेला आहे, तो सगळा ह्याच्यामध्ये टाकून देते. ना छान असं तेल सुटेपर्यंत मी परतून घेते. आम्ही होतो भंडारदऱ्याला आणि 2-3 मैत्रिणी यायचो. प्रत्येकजण असं मापशीर, जे 1 वाटीचं माप घेऊन तांदूळ, डाळ, बाकीचं काही मिरच्या वगैरे सगळं, म्हणजे सगळ्याच वस्तू जे खिचडीला जे पाहिजे ते. आणि मग असं विटांची चूल मोकळ्या हवेत करायचं, काडक्या कुडक्या घेऊन यायचं आणि मस्त खिचडी करायचं. फुकून डोळे जायचे, कारण डाळ घालू फुकून डोळे पार पूर्ण हे व्हायचे. आणि ती शिजली का नसा ना, म्हणजे खूप अशी पूर्णही शिजली नसा, थोडी कच्ची मच्छी ना, खूप गोड लागायची. छान असा मसाला घेते असा हे करून. आता याच्यामध्ये मी आता टाकत आहे आपलं बेडगी मिरची. आता याच्यामध्ये देशी मिरची, म्हणजे आपली लवंगी मिरची, जे आपण तिखट बनवतो ते. हा काळा मसाला. मसाले झाले टाकून थोडीशी हळद टाकते. बघा मस्त असं झाला आहे मसाला. चला आता ही जे वाटलेली ही जी अख्खी डाळ आहे, वाटलेली डाळ आपण याच्यातच वाटली होती. आता ही सर्व यामध्ये टाकून देते. डाळ कधी झाली. आता पाणी टाकते उकळी यायला. सगळं याच्या मसाल्याचं जे आहे टाकून. आता ह्यामध्ये उरलेली कोथिंबीर टाकते. चला झाली माझी भाजी. आता काय उकळी आली का बंद करते. थोडं टाकलं होतं शिजायला. अशी बनवली चुलीवर उडदाची आमटी. बघा आता छान उकळी आली, येऊ राहिलेली आहे. अजून थोडा वेळ उकळून देते. लाकडं घेते काढून आणि मग ते हे निखाऱ्यावर आरावर छानपैकी होऊन जाईल. आता सगळं मसाला वगैरे टाकून छानपैकी आता उकळून दिलेली. आता काय थोडीफार म्हणजे ह्या आहारावर आणखी छानपैकी मस्त घट्टसर पण होईल. तर चला अशा पद्धतीने आपण
हिरवं वाटण करून नंतर काळा मसाला करून बनवलेली ही उडदाची आमटी ताटात घेतलेली आहे. इकडं पापड, चपाती, सोबत कांदा तला आणि लिंबू तर हवंच, मीठ कमी जास्त तर चला. तर आजची ही मस्तपैकी थाळी बनवलेली आहे चुलीवर, मस्त भाजी बनवलेली आहे. आता मी मस्त याच्यावरचा स्वाद घेते. तर आता कसा वाटला तुम्हाला हा मेनू? वातावरणात बदल आणि चक्क पावसाला सुरुवात झालेली आहे. आज हनुमान जयंती, तर थेंब थेंब येत आहे. वारंचं मगापासून म्हणजे सकाळपासून सुटलेलं आहे वारं. थेंबाचा आवाज येतोय ना. आता पावसाला सुरुवात झाली का मग इथं गळतंय म्हणून सगळी तजवीज करावं लागते. इथं आणून ठेवलं सगळं, इथं पण ठेवून दिलं कारण इथं पण गळतंय. आणि काकांनी मुरमुरे आणले होते. आता उद्या चिवडा बनवायचा आहे. हे काय मुरमुरे घेऊन आले. सगळं चिवड्याचं सामान आणलेलं आहे पण ते व्हिडिओ करता करता लक्षात आलं माझ्या. हे थेंब थेंब एक ते थोडे थोडे येतात, पुन्हा थांबतात, पुन्हा येतात, पुन्हा असं चालू आहे पावसाचा खेळ. पाऊस चालू आहे तर तिकडं चालू आहे, तिकडं गरजत आहे. इथं सगळीकडनं गरजून होतो, पडून होतो, मग इकडं सावकाश येतो. हे काय आला तुमच्याकडं पडत असं ना आज, पण माझा व्हिडिओ आज उद्याच नाही पडायचा, माझा नंतर पडेल. मग तेव्हा तुम्हाला पाऊस पाहायला छान वाटत. मोबाईलमधला लॉगमधला पाऊस म्हणजे हळूहळू व्हिडिओ चालतात. मोगऱ्याला छानपैकी असे मस्त आलेले आणि काळ्या पण भरपूर येऊ राहिलेले आहे. त्याला आला जोरात आला. पक्ष्यांची आहे ना उडायची पण म्हणजे आता एक आसरा घ्यायचं काम चालू आहे. उडताय एका बाजूला जाऊन असं. हा तर मस्त तारेवरच बसलेला आहे. काका कुठं चालले पावसात काय माहिती. आज त्यांची सारखी धावपळ. किती छान असा सुगंध सुटलेला आहे. वाव, बरं किती जोरात आला ते. इतक्यात लगेच पाणी पण घ्यायला लागलं इतकं कचऱ्यावरून. आज काही लाईट गेली नाही बरं का. चला आता काय करते, चार्जिंगला लावून ठेवते. पुन्हा मग लाईट गेली तर राहायची नाही. अजून तर तिकडं गरजच राहिला. काही एवढा पाऊस नाही आला, पण संध्याकाळी पाऊस येईन कारण रात्रीचाच पाऊस येतो. या मोदी का त्या माझ्याकडे पाठवाय. कोण कोणतं दोन करणार ते माझ्याकडे पाठवाय. तुमको दिखाले तो चैनल का म्हणजे मला ते प्रमाणे ये वाला अंदर और बाहर प्लेन नहीं वो पीवीसी फोर्स मतलब कोणता बाहर का नहीं है क्या? आणि ते पीवीसी आणि ये वाला कौन सा था? नहीं, ये जो चैनल अपना है ना, ये जो सपोर्ट है ना, मैं कौन सा था? नहीं वो ठीक है, वो नहीं ये नहीं था. ये अपना नजदीक रहेगा. पकड़ के ऐसा चार आदमी चार कोने पे से लटक गए ना तो हिलेगा नहीं. ऐसा ही कुछ था. ये वाला ऐसा कुछ था. स्क्रू रहेगा पट्टी में. ये वाला जो रहेगा स्लिप में जो रहेगा वो बोल्ट रहेगा. पाना से टाइट करेंगे उसको. ये नहीं कि पीओपी लावायचं आहे आता. हे आम्ही लावलेलं होतं ज्यावेळेस घर झालं होतं त्यावेळेस. पण ते काय झालं, ही रंगांचं लावलं होतं त्यावेळेस नवीन डिझाईन निघाली होती. त्याला किती 10-12 वर्ष झालेले. ही सर्व डिझाईन बनवली, पट्टी वगैरे सर्व इथं. पण आता नवीन निघायला लागलंय. पण आता ते पण निघालंच आहे म्हणा. म्हणून मग आता पीओपी करायचं काम चाललंय. पीओपी करायचं ठरवलं इथं इथपर्यंत. भैया कब आएंगे आप? सोमवार को. अच्छा चला आता चहा प्यायचा म्हटल्यानंतर आता अरे तेव्हा यांनी तर कापू नाही नेला वाटतं. कापला. आता मस्तपैकी चहा बनवते मी. काय पिल्लू काय म्हणता? पाऊस येऊ राहिला. मग तुला खायचंय का हे गवत? मग मी घेऊन चालल्यावर कोण आरडायला लागले.
तुला खायचं होतं गवती चहा खाते का तू गवत खाते गेली आत्ता. आणि आता इकडं माझा पण चहा झालेला आहे. ढगवले गरजत आहे, फक्त गरजू राहिले. हे दे आवाज करत आहे. तुला लय पाऊस यायच्या अगोदर तसा लई पाऊस येत नाही म्हणा, पण असे पक्षी आले होते ना, छोटे छोटे बारीक बारीक पक्षी, एकदम चिटकुला म्हणजे इतक्याच बरं कसं एवढंसा असं भारी बसलेला होता इथं. गेला. सगळे पक्षी आले होते, आता गेले सगळे उडून. मग अशी पाऊस चालू होता तेव्हा. गवती चहा मस्त वाटतो ना प्यायला, पाऊस विशेषतः सुरू झाल्यावर. जबरदस्त पावसाला सुरुवात झाली आणि चांगलंच वारं, पावसाच्या धारा, असं आजचं वातावरण आहे. आज हनुमान जयंती.